नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। गँगस्टर अरुण गवळी 18 वर्षांनंतर तुरुंगाबाहेर। शिवसेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी झाली होती अटक। शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी गँगस्टर अरुण गवळीला 18 वर्षापूर्वी जन्मठेपेची शिक्षा झाली होती। तो नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता। मात्र सर्वोच्च न्यायालयाने आठवड्याभरापूर्वी गँगस्टर अरुण गवळीला जामीन मंजूर केला होता। यानंतर आज अरुण गवळींची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली आहे। पोलिसांनी मीडियापासून लपवत अरुण गवळीला तुरुंगाच्या मागच्या गेटने बाहेर काढलं। शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी याला हत्येचा कट रचणं या आरोपाखाली मोक्का अंतर्गत 2008 मध्ये अटक करण्यात आली होती। त्यानंतर 2012 मध्ये मुंबईतील विशेष कोर्टानं अरुण गवळीला 14 लाख रुपयांचा दंड ठोठावत जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती। त्यांच्यासह अन्य 10 आरोपींना सुद्धा या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती। त्यानंतर अरुण गवळीसह इतर आरोपींनी जन्मठेपेच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, पण मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठानं जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली। धक्कादायक म्हणजे गँगस्टर अरुण गवळी याने कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येसाठी 30 लाख रुपयांची सुपारी दिली होती। अरुण गवळीच्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश MM संद्रेश आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठात पार पडली होती। त्यावेळी अरुण गवळीची बाजू ॲडव्होकेट हडकर आणि ॲडव्होकेट मीर नगमत अली यांनी मांडली। त्यांनी युक्तिवाद करताना म्हटलं की अरुण गवळीची अटक नैसर्गिक न्यायाच्या तत्वांशी विसंगत आणि अन्यायकारक आहे, तसेच त्यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत केलेली कारवाई बेकायदेशीर आहे। तर सरकारी वकिलांनी अरुण गवळी यांच्या वकिलांच्या युक्तिवादाला जोरदार विरोध केला, परंतु दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर अरुण गवळीला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता। या प्रकरणी अंतिम सुनावणी फेब्रुवारी 2026 मध्ये निश्चित करण्यात आले। मात्र तोपर्यंत अरुण गवळीला ट्रायल कोर्टाने घालून दिलेल्या अटी शर्तींवर आधारित जामीन देण्यात आला। सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज अरुण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली। अरुण गवळीची सुटका गुप्त ठेवण्यासाठी नागपूर कारागृह प्रशासन आणि पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली। त्यांनी अरुण गवळीला मीडियापासून लपवत कारागृहामागील गेटमधून गुपचूप बाहेर काढलं। यानंतर नागपूर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत अरुण गवळीला नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळापर्यंत नेलं। त्यानंतर अरुण गवळी विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना झाला। शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांचं सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तीबरोबर प्रॉपर्टीवरून वाद सुरू होता। त्यानंतर सदाशिव सुर्वेने अरुण गवळीच्या हस्तकांमार्फत जामसंडेकर यांची सुपारी दिली होती। गँगस्टर अरुण गवळीने प्रताप गोडसेकडे ही सुपारी सोपवली। या प्रकरणी नाव न येण्यासाठी नवे शूटर शोधण्यात आले। गोडसेने या कामगिरीसाठी श्रीकृष्ण गुरव मार्फत नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची निवड केली होती। यासाठी दोघांनाही प्रत्येकी 2.5 लाख रुपये देण्याचं निश्चित करून प्रत्येकी 20,000 रुपयांचे ॲडव्हान्स सुद्धा देण्यात आले होते। विजयकुमार गिरीनं अशोक कुमार जयस्वाल सोबत जवळपास 15 दिवस जामसंडेवर पाळत ठेवली। त्यानंतर 2 मार्च 2007 रोजी जामसंडेकर यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती।